बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या. प्रकरण पहिले. टेलिफोन वाजला. एकदा वाजला. त्यानं लक्ष दिलं नाही. त्याला भूक लागली होती. चांगलं 2 अंड्यांचं ऑमलेट पॅनवर पसरलं होतं. फोन पुन्हा वाजला. मनून काही ऐकू न आल्यासारखं पॅनवरचा ऑमलेट परतलं आणि पाव घेतला. तो बसणार होता तोच पुन्हा फोन वाजला. पुन्हा थांबला. पुन्हा ताबडतोब वाजला. ही एकामागून एक अशी चौथी वेळ. 4 वेळा फोन वाजला. कुणाचा तरी तातडीचा निरोप असावा असा त्याला संशय आला. त्यानं फोन उचलला. हॅलो. हॅलो. पलीकडून यज्ञेश्वरचा आवाज आला. काय रे यज्ञेश्वर, म्हणून सहज म्हणून विचारलं. पण यज्ञेश्वरचा आवाज चिंताग्रस्त होता. तो म्हणाला, साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलावलंय. असाल तसं निघून या म्हणून सांगितलंय. कशासाठी? ताबडतोब निघून या. असाल तसे निघून या. यज्ञेश्वर तेच परत परत सांगत होता. मनू दीक्षितनं फोन खाली ठेवला आणि शांत चित्ताने तो ऑमलेट खायला बसला. ऑमलेट म्हणजे गरमागरमच खायला पाहिजे. त्यानं पॅनच पुढ्यात घेतलं. निरोप तातडीचा होता हे क्षणभर तो विसरला. ऑमलेटच्या स्वादात तन मनानं रम्मान झाला. खाताना पुन्हा 2दा फोन वाजला. यज्ञेश्वरचाच असणार. म्हणून निघाला की नाही ते पाहायचं असणार त्याला. त्यानं फोन उचलला नाही. तो निघाला घरून असा यज्ञेश्वरचा समज झाला असणार. एवढी घाई गडबड होती तर मोटर रवाना करायची. ठीक आहे म्हणून शांतपणे स्वतःशीच म्हणाला. जाऊ सावकाश. या सिनेमावाल्यांची पैशाच्या जोरावर नेहमीच घाई. त्यानं ऑमलेट खाल्लं. कपभर दूध प्याला आणि तो बाहेर पडला. आता कितीही उशीर झाला तरी त्याला चिंता नव्हती. पोटाची व्यवस्था झाली होती. मीरा माहेरी गेली होती. खूप वर्षांनी, लग्न झाल्यानंतर 6-7 वर्षांनी बाळणपणाचा योग आला होता. सध्या घराला ब्रह्मचर्याश्रमाची अवखळ आली होती. स्वतःपुरतंच काहीतरी करून खाण्याची पाळी आली होती. मनू बाहेर आला. सवयीनं बससाठी उभा राहिला. त्याला अजून झटक्यासरशी जाऊन टॅक्सीत बसण्याचं धाडस होत नसे. नाटकाच्या आणि चित्रपटाच्या लेखनावर त्याचं हल्ली बरं चाललं होतं. पण टॅक्सीवर पैसे उधळण्याचं धाडस मात्र होत नसे. नाक्यावर पिंपळाखाली टॅक्सी उभी होती. बसचा पत्ता नव्हता. पण बससाठी रांगही नव्हती. त्याला लहर आली. तो टॅक्सीत बसला. हिलसाईट. तो आरामात टेकून बसला. जाऊ दे, 40-50 रुपये उडतील. ठीक आहे. मंजुनाथकडे एवढं तातडीचं काम काय असेल याचं त्याला कुतूहल होतं. मंजुनाथनं घाई केल्याशिवाय यज्ञेश्वरनं घाई केलेली नसणार. यज्ञेश्वर हा मंजुनाथचा सेक्रेटरी. 2 चित्रपट चालले की सिने नटाला सेक्रेटरी लागतो. यज्ञेश्वर नट होण्याच्या ईर्षेने या जगात आला होता. नट होण्या इतका देखणं आहे. काही बाबतीत तर मंजुनाथपेक्षाही सरस ठरेल. वयानं तर खूपच लहान. 18-20 वर्षांचा असेल. पण अजून क्रम लागत नव्हता. मंजुनाथच त्याला कधीतरी नट म्हणून लहान मोठ्या कामासाठी घुसवील अशी त्याला आशा होती. मंजुनाथचा सेक्रेटरी म्हणून तो काम उत्तम करतो.
स्मार्ट आहे त्यापेक्षा अधिक स्मार्ट दिसतो. प्रत्येक क्षणाला आपण कॅमेऱ्यासमोर वावरतो आहे अशा पद्धतीने वागतो. बुद्धीनंही चलाक आहे. खरं तर खूप शिकला असता, पण नट होण्याचं वेळ डोक्यात भरलं. समुद्र मार्गावर टॅक्सी आली तेव्हा छान वारा आला. टॅक्सीवाल्यानंही समोरच्या आरशाला मोगऱ्याच्या माळा टांगल्या होत्या. त्यांचा मादक सुवास आला. त्या सुवासात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मंजुनाथ त्याच्या जीवनात कधी आला? आता बरीच वर्ष लुटली. मनू त्यावेळी लेखक म्हणून नावारूपाला आला नव्हता आणि मंजुनाथलाही रंगभूमीवरचा नट म्हणून कोणी विचारित नव्हतं. पण दोन गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. एक म्हणजे त्याचं देखणेपण. नुसता देखणा नाही तर तेवढाच मॅनली, बायकांनी नजर खिळवून बघावा असा. प्रकृतीनंही दणकट आणि अभिनयाच्या बाबतीत तर बोलायची सोय नव्हती. अतिशय स्वाभाविक अभिनय. लहान मोठ्या कसल्याही भूमिका द्या, मंजुनाथनं त्याचं सोनं केलंच. या दोन गोष्टीमुळे मंजुनाथ नजरेत भरायचा आणि लक्षात राहायचा. त्याचे डोळे विलक्षण धारदार होते. एखाद्या शस्त्राला पाणी चढवल्यासारखे दिसायचे. त्याचे डोळे म्हणून प्रथम पाहिले तेव्हाच त्याला वाटलं होतं याला कोणीतरी चित्रपटात घ्यायला पाहिजे. कॅमेऱ्याच्या क्लोजअपमध्ये तो डोळ्यांची जादू करून जाईल. आता मनूला बरोबर आठवत नाही, पण कुठल्या तरी नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर तो मंजुनाथचं अभिनंदन करायला रंगमंचावर गेला होता. कुठलं नाटक होतं कोण जाणे. हातात हात घेऊन त्याचं अभिनंदन केलं आणि म्हणाला, चित्रपटात तुमचं चीज होईल. तुमचं खरं स्थान कॅमेऱ्यासमोर आहे. तुमचे डोळे, प्रोफाईल, सारं काही कॅमेऱ्यासाठी आहे. आजवर कोणी त्याला असं म्हटलेलं नसावं. मंजुनाथ खुश झाला. तो एकदम वाकला आणि त्यानं मनू दीक्षिताच्या पायांना 2 बोटांचा स्पर्श केला. मनूलाही एकदम आश्चर्य वाटलं. मनू आजच्यासारखा नाटककार म्हणून पुढे आला नव्हता. वाकून नाटककाराच्या पायांना स्पर्श करण्याची प्रथा आहे. तो मनूच्या पुढ्यात एकदम वाकला. इथपासून मंजुनाथच्या प्रत्येक नाटकाला, चित्रपटाला मनू आवर्जून हजर राहिला होता. मुख्यत्वे आशीर्वादासाठी. मंजुनाथ त्याला आवर्जून बोलवायचा. त्याची तशी श्रद्धा होती. हिल साईडच्या बंगल्यावर येताच यज्ञेश्वरनं दरवाजा उघडला. तो वाट बघतच उभा होता. पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर वातावरण गंभीर आहे असं वाटलं नाही. यज्ञेश्वर नेहमीप्रमाणे नटलेल्या पोशाखात होता. यज्ञेश्वरचं हे एक वैशिष्ट्य होतं. तो सदैव उत्कृष्ट नटाच्या शैलीत नटलेला असायचा. कधी कधी अधिकच. मुळात त्याचं व्यक्तिमत्वच आकर्षक. लालबुंद गोरेपण, सरळ धारदार नाक, स्वप्नाळू डोळे, सदैव झोपून उठल्यासारखे. पांढरा शुभ्र टेरलिनचा सूट घातला होता. गळाबंद कोट, ताठ उभं राहणं, मनगटाकडे शर्टाच्या कपशी चाळा करणं, हे सारं नेहमीप्रमाणे चालू होतं आणि नेहमीच हसणंही. मनू आत येता दरवाजा बंद करून तो मोटर घेऊन बाहेर गेला. ही मंजुनाथनंच आगाऊ व्यवस्था केलेली असावी. वैयक्तिक गोष्टी बोलताना तो जवळ असू नये म्हणून. ओव्हर स्मार्ट असल्यामुळे सर्व गोष्टीत त्याला रस असतो. सर्व गोष्टी तो लक्ष देऊन ऐकत असतो. मनू दिवाणखान्यात आला आणि श्वास घेण्यासाठी बसला. तेवढ्यात मंजुनाथ आला. पायजमा आणि शर्ट घातला होता. चेहऱ्यात फरक दिसला नाही. तो उठून उभा राहिला आणि मंजुनाथचा हात हातात घेण्यासाठी पुढे आला. तेवढ्यात मंजुनाथनं त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि तो हमसी रडायलाच लागला. त्याला आवरता आवरता मनूच्या नाकी नऊ आलं. त्याला एवढा असा रडताना त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. तो एकदम आतनं घाबरला. क्षणभर काय करावं त्याला सुचेना. काही वेळ तो त्याच्या पाठीवर थोपटत राहिला. काय झालंय हेही मनूला क्षणभर कळेना. आई, वडील की उर्मिला? छे,
तो एकदम विचार करायचाच थांबला. थोड्या वेळानं जरा शांत झाला, आरामात बसला. तेव्हा मंजुनाथ शांतपणे म्हणाला, उर्मिला बेपत्ता आहे. बेपत्ता? अरे बापरे, हे कसं शक्य आहे? उर्मिला वहिनी बेपत्ता म्हणतोस काय? तो काही बोलला नाही. त्याला नुसती मान हलवली. म्हणजे प्रत्यक्षात त्या कधी बेपत्ता झाल्या? म्हणून विचारलं. निश्चित कल्पना नाही. म्हणजे गेले 8-10 दिवस तर मी इथं नव्हतो. जाण्यापूर्वी मी तिला फोन करायला विसरलो. आल्यावर यज्ञेश्वरनं फोन केला, तर फोन वाजतोय, कोणी उचलत नाही, म्हणून यज्ञेश्वरला पाठवलं, तर घराला कुलूप. छे, कुठंतरी अचानक गेली असणार, कुणा मैत्रिणीकडे, किंवा तुला काही म्हणाली होती का? नाही. अलीकडे मनू तिला भेटलाही नव्हता. भेटून 3-4 महिने झाले असतील. तो भेटला त्यावेळी ती फारशी मोकळेपणानं बोलली नाही. बराचसा वेळ एकमेकांकडे बघण्यात गेला होता. उर्मिला वहिनी दिसायला देखणी होती, पण खूपच नाजूक, बाहुलीसारखी. आवाज अतिशय गोड. ज्या काळी मंजुनाथ नाटकात काम करायचा तेव्हा तेही नायिकेचं काम करायची. तिथंच त्यांचं लग्न जुळलं. तिच्या डोळ्यात काहीतरी विलक्षण जादू होती. तुमच्या डोळ्यात आरपार बघते आहे असं वाटायचं. त्रिकोणी तारेचं एक वाद्य असतं. त्या त्रिकोणावर ठोका मारला की बराच वेळ गोड सूर निनाद राहतो. ती बोलू लागली की तसा स्वर तिच्या तोंडाच्या पोकळीत निनादत राहायचा. लग्नानंतर 2-3 वर्ष आनंदात गेली. लग्नाला मनू हजर होता. लग्नाच्या दिवशी मनूने तिला वेगळ्या ऐटीत पाहिली. नाकात नथ, गळ्यात मोत्यांचे दागिने, कपाळावर बिंदी, अंगावर जरीचा शेला. त्यावेळी मनूचं मन तिच्याविषयी प्रथम विचलित झालं होतं. मनू त्यावेळी लग्नाचा होता. मला ही मिळाली असती तर मी सुखी झालो असतो असं त्याला वाटलं होतं. त्यानंतर तो वारंवार मंजुनाथच्या घरी जायचा. तिच्याशी बोलण्यात, तिला एकटक बघण्यात त्याला परमावधीचं सुख मिळायचं. तिला याची जाणीव झाली होती. आपण मनूला आवडतो, आपल्याला बघण्यासाठी मनू येतो, हे ती जाणून होती. या गोष्टीला तिचा विरोध नव्हता. उलट ती गोष्ट ती एन्जॉय करायची असं त्याला वाटे. दोघं समोरासमोर बसली. बाजूला मंजुनाथही असला तरी ती मनातल्या मनात हसते आहे असा भास होई. पण या गोष्टीचा मंजुनाथला मात्र कधी संशय आला नाही. मनू आणि उर्मिला यांचा मनातल्या मनात फुलणारा हा गोड नातेसंबंध सतत 2-3 वर्षे टिकला. आणि मग अकस्मात काहीतरी बिघाड झाला. मंजुनाथचा थोरला भाऊ शिवानंद इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होता. रंगभूमीवर नट म्हणून चमकण्याआधी मंजुनाथ शिवानंदकडेच इलेक्ट्रिशियन म्हणून काम पाहायचा. त्याच्याच घरी राहायचा. लग्न झाल्यावर वेगळा झाला, पण तो शिवानंदच्या बायकोमध्ये कधी आढळला ते कळलंच नाही. लग्नाआधीच अडकला होता की नंतर अडकला तेही कधी कळलं नाही. पण त्याच्या लग्नानंतर 2-3 वर्षांनी ती गोष्ट उर्मिलेला कळली आणि ती आतल्या आत उदास झाली. कारण या गोष्टी भांडून झगडून सरळ करता येत नाहीत. घटस्फोट घेऊनही मार्ग निघत नाही. हे मनूच्या कानावर आलं. 1-2दा तर मंजुनाथ आणि रेखा कुठं कुठे एकांतात दिसली. काही वेळा इंग्लिश सिनेमालाही. मनूने अडून अडून चौकशी केली. थोडी मंजुनाथची कान उघडणीही केली, पण मंजुनाथनं दाद लागू दिली नाही. तो म्हणाला, हल्ली हल्ली शिवानंद फार पितो, दिवसभर प्यायलेला असतो. त्यामुळे रेखा वहिनी एकटी पडते, लोनली होते, म्हणून अदनबदन तिला कंपनी द्यावी लागते. पुढं मनूच्या कानावर आलं ते वेगळंच. मंजुनाथनं रेखाला आपल्या कह्यात घेतल्यानंतर शिवानंद दारूच्या आहारी गेला. शिवानंद स्वभावानं गरीब, काहीसा अबोल,
प्रकृतीनं थोडासा असा तसाच. आपली बायको मंजुनाथच्या नादी लागली आहे हे कळताच तो भांडायला उठला नाही. तो शिंपल्यात गेला. त्यानं कुणाशी बोलणंच टाकलं. धंद्यातले पैसे तो उचलत असे. एक बाटली पिशवीत टाकून कुठेतरी निघून जाई. त्याच्या कंपनीला नाव मिळालं होतं. त्या नावावर कॉन्ट्रॅक्ट यायची. पूर्वीचे विश्वासू नोकर काम करायचे. पैसे घेण्यापुरते रेखा देखरेख ठेवायची आणि धंदा कसाबसा चालू राहायचा. यात शिवानंद जसा उद्ध्वस्त झाला तशी उर्मिलाही उद्ध्वस्त झाली. त्याच सुमाराला मंजुनाथला चित्रपटात शिरकाव मिळाला. पहिला चित्रपट हिट गेला आणि तो चित्रपटात शीर्षस्थावर व्हायला लागला. त्यामुळं त्याला धुंदीही चढली. नाव मिळू लागलं, पैसाही. वृत्तपत्रातून गॉसिपिंग सुरू झालं. गॉसिपिंगला त्यानं हातभार लावला, उत्तेजनही दिलं. मनूला तर संशय यायचा की मंजुनाथ वृत्तपत्रातलं गॉसिपिंग एन्जॉय करायचा. मनूची यांच्यापैकी कोणाशी मैत्री अशी नव्हती. मैत्री फक्त मंजुनाथशी. पण शिवानंद, रेखा यांच्याशी जुजबी परिचय होता. कधी भेट झाली तर हसण्यापुरता किंवा हात वर करण्यापुरता. तरीही तेवढ्या ओळखीनं मनू रेखाला भेटला होता. पण रेखानं डाळ शिजू दिली नव्हती. ती म्हणाली होती, यांचं धंद्यात लक्ष नाही, नुसतं पिणं पिणं पिणं. धंद्यात मदत म्हणून मी मंजुनाथला बरोबर घेते. मंजुनाथमुळे कुठनं पैशाची वसुली होते. मनूला माहीत होतं हे सारं खोटं होतं. ती म्हणायची, तुम्ही यांना पिणं कमी करायला सांगा. पिऊन कुठं पडतात, डोकं फुटतं, जखमा होतात. हल्ली तर 2-2 दिवस घरी सुद्धा येत नाहीत. मनूने शिवानंदाची भेट घेण्याचा 4-5 वेळा प्रयत्न केला होता. पण त्याला शुद्धीवर असताना गाठणं कठीण झालं होतं. तो सदैव प्यायलेला असायचा. तो एकदा प्याला म्हणजे त्याचे डोळे मिटलेले असत आणि कधी मिटलेले नसले तरी उघड्या डोळ्यांना काही दिसत आहे असं वाटत नसे. एकदा तर तोंड जबरदस्त सुजलं होतं. डोकं आपटल्यामुळे डोळ्यांच्या वरच्या बाजूला जखम झाली होती. हळद लावल्यामुळे सबंध तोंड पिवळं झालं होतं. मनू फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. शिवानंद, हे बरं नाही. अशानं धंद्याची, संसाराची झुलदान होणार. कसंही करून हे थांबवायलाच पाहिजे. तुम्ही शिकली सवरलेली माणसं, तुम्ही विचारानं वागलं पाहिजे. कशाचाही शिवानंदावर परिणाम झाला नव्हता. त्यानं यातलं काही ऐकलंच नव्हतं. त्याला काहीच ऐकू गेलं नव्हतं. रमाबाई तिथं होती, शिवानंदाची आई. भिंतीला टेकून बसली होती. पांढरी शुभ्र साडी, हातावर आणि कपाळावर विभूतीचे पट्टे. जपमाळ ओढत जप करीत होती. मनूचं बोलणं ऐकून ती रडली. तोंडावर पदर धरून तिनं उष्ण श्वास टाकले. बराच वेळ ती रडत राहिली. तू तरी मनू काहीतरी सांग त्या पोराला. प्रकृतीशी कशी झुलदान करतोय बघ, ती म्हणाली. सबंध दिवस दारू झोकून प्रकृती धड राहील कशी, म्हणून विचारलं. हा एकच पोर तेवढा धड होता, कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही. त्याची अशी दशा केली त्या पोरानं, द्वाड पोर. असं बोलताच रेखानं दोघांच्याकडेही टवकारून पाहिलं. विष कालवलं त्यांच्या संसारात, तळपट होईल त्याचं, असं रमाबाई तळमळून म्हणाल्या. ते ऐकून रेखा उठून आत गेली. या पोरासारखा सज्जन माणूस कुठं सापडणार नाही. हा आमच्यासारखा, आणि तो गेला आपल्या बापसाच्या वरडावर. त्याचं भलं होतंय. काय काय देवा करता न्याय तरी, असं म्हणून रमाबाई थकल्यासारख्या बसल्या. हल्ली बापूराव कुठं असतात, म्हणून विचारलं. कोण? बापूराव, शिवानंदाचे वडील. मसनात
कुठं कुठं शेण खात, ती थुंकल्यासारखी म्हणाली आणि तोंड फिरवून गप्प बसली. मनूचं कुतूहल अपूर्णच राहिलं. बापूरावांचा थांगपत्ता लागला नाही. बापूरावांसंबंधी विचारलेलं रमाबाईंना आवडत नसे हे त्याच्या लक्षात आलं. रेखाला विचारलं तरी कोण जाणे एवढंच उत्तर ऐकू येई. म्हणून बापूरावांची चौकशी करण्याचं तो कटाक्षाने टाळत असे. रमाबाई तर कपाळावर कुंकू सुद्धा लावित नसे. विभूतीचा पांढरा टिळा लावते. गळ्यात मण्यांच्या माळा होत्या, पण त्यात मंगळसूत्र कधी दिसलं नाही. ती हयातच नसल्यासारखी राहायची. एक वेळ भात आणि दही एवढंच ती खायची. हळूहळू तिनं आपल्या गरजा कमी केल्या होत्या. कोपऱ्यात भिंतीला टेकून बसायची. वापरून वापरून गुळगुळीत झालेली एक एकतारी कोपऱ्यात उभी केली होती. ती छेडून पहाटे भजन करायची. इतर वेळी जपमाळ घेऊन लाखोंचा जप करायची. गुरुचरित्राचे पठण करायची. आपण या जगातलीच नाही असा तिने समज करून घेतला होता. रेखाशी सुद्धा ती फारशी बोलत नसे. शिवानंदाशी हितगुज झाले. ते कधीही दोघांशिवाय तिसऱ्याला ऐकू येत नसे. मंजुनाथचे प्रकरण तिच्या लक्षात आलं तेव्हा ती एकदाच रेखाला म्हणाली होती, त्याच्या नादाला तू लागू नकोस. त्याच्या बापानं किती जणींना नाती लावली आणि फेकून दिले, पण परिणाम झाला नाही. त्या काळात मनू काही वेळा रेखाकडे जायचा. त्यावेळी तिच्या जवळ बसून तिच्याशी बोलण्याचा, तिला अगदी जवळून पाहण्याचा योग आला होता. तिच्यात एक प्रकारचं पुरुषी सौंदर्य होतं. बरेच मोठे टपोरे डोळे आणि मुळातच काजळ भरल्यासारखे काळे. शरीर थोडंसं उफाड्याचं, छाती नजरेत भरेल अशी. तिची चालण्याची बसण्याची ढब ही वेगळी होती. सारं काही ती मुद्दाम दाखवते आहे असं वाटायचं. तिच्या तुलनेत शिवानंद खूपच नेमस्त वाटायचा. त्याच्याकडे पाहिल्यावर वाटायचं त्याला बायकोत रस असावा, पण तिच्या शरीरात तेवढा सारस नसावा. मनू त्यांना पुन्हा पुन्हा भेटला, पण या भेटीगाठींचा कुणावरही फारसा परिणाम होत नाही असं म्हणताच त्यानं तिथं जाणं बंद केलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.